आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। अक्षय भाऊ, तुम्ही इकडे कुठं आज आम्ही तळेरांमध्ये। अक्षय भाऊ, तुमच्या गळ्यामध्ये जो पट्टा दिसतोय तो राष्ट्रवादी तुतारी पक्षाचा आहे। आपण नक्की कुठल्या पक्षाचा प्रचार करतात? प्रचाराचा विषय नाही, आज आपण समाजात पाहतोय। आता मी तळेरांमध्ये, आता इथं तळेरांमधले आम्ही दिवसभर इथं फिरतोय, तर इथं तळेरांमधलेच लोक आहेत, काय बाहेरची नाही, कुठून आणली तर आयात केलेली, तर असं काही विषय नाही। इथले प्रश्न काय काय पहिले तुम्ही सांगा। इथं पावसाळ्यात 8-8, 10-10 दिवस, म्हणजे तुम्ही इथले राहणारे सगळेजण 8-8, 10-10 दिवस इथं लाईट नसते, बरोबर। इथं पाण्याचा प्रश्न, कुणी आज सगळेजण आले, बरोबर। कुणी प्रश्न तुमचा सॉल्व्ह केलाय का? नाही केलाय का? मला सांगा। आज तुम्ही इथं काय पीक घेता? काय भात घेतो। भात घेतो। भाताला आज काय काय तुमच्या इथं पीक जे घेता त्याला आज बाजारभाव काय? बाजारभाव काय 45-40 एवढं, त्याच्यावर काय गेलं नाही, बरोबर। आज तुमचा सगळा शेतकरी वर्ग आहे। तुमची इथं काय हॉटेल आहेत का? नाही, काय नाही। तुमची किराणा दुकान आहेत? नाही। सगळा ग्रामीण भाग आहे ना? दाखव इकडं, 2 मिनिटं दाखव, बरोबर। हा सगळा ग्रामीण भाग आहे, बरोबर। तर आमचं एक प्रामाणिक मत आहे, शरदचंद्रजी पवार साहेब यांनी एक प्रामाणिकपणे त्यांचं आयुष्य कोणासाठी दिले? आपल्यासाठी नाही, शेतकऱ्यांसाठी सगळ्यात पहिले दिले, आपल्यासाठी, शेतकऱ्यासाठी, बरोबर। आज आम्ही आज तरुण पोर आहे, आम्हाला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का तुम्ही जर तुम्हाला राजकारणातलं काय कळतंय तर त्याच्या 100% तुम्ही उत्तर द्या। जर तुम्ही शांत बसले तर मग हा समाज कुठं चांगल्या दिशेने जाणार नाही। लोक मला नाव ठेवतील का बाबा अक्षय तुमची त्यांची वैयक्तिक भांडणे, हा ती वैयक्तिक भांडणं जरी असली तर विघ्नर सहकारी साखर कारखाना हा पूर्ण समाजाचा आहे। हा जुन्नर आंबेगाव असेल, ह्या पूर्ण तालुक्यांचा आहे, आणि त्याच्या माध्यमातून आज हजारो लोक त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह करतात। त्यांची दिवाळी असेल, त्यांचा प्रत्येक सण असेल, हा विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चालतो, बरोबर। आज पत्रकार बांधव म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे बघा अक्षय बोराडे म्हणजे हा वैयक्तिक एकटा नाही, बरोबर। मी सुद्धा समाजात काम करतो, समाजातल्या लोकांना भेटतो। आज समाजात काम करताना मला काही अडचणी येतात मला माहित असतं, पण आपला कारखाना आता विघ्नर सहकारी साखर कारखाना किती नंबरला आहे? 1 नंबरला। किती नंबरला आहे? 1 नंबरला। आणि कशामध्ये? अख्ख्या भारतात, बरोबर। अख्ख्या भारतात 1 नंबरला आहे। काय तिथं त्यांनी नेतृत्व केलेले। आमची एक प्रामाणिक भावना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला किल्ले शिवनेरी, बरोबर। त्याच्या माध्यमातून आज शरदचंद्रजी पवार साहेब यांनी इथं आपल्या तालुक्याला किती धरणं दिली? 7 बरोबर धरणं दिलेली। ही कशासाठी दिली? का आपला तालुका सुजलम सुफलम झाला पाहिजे, बरोबर। ह्याच्यात त्यांचं काय राजकारण होतं का? पुढं नव्हतं। त्यांनी त्या काळात विचार केलेला आहे का आपला तालुका हा जो ग्रामीण भाग आहे हा सुजलम सुफलम झाला पाहिजे, ह्यांना पुढे काहीतरी गती भेटली पाहिजे। त्यावेळेस हा कारखाना आहे हा त्यांच्या अंडर नव्हता। आज ठीक आहे, आज राजकारण चाललंय, सत्यशील शेरकर यांनी त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरलाय, पण शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांनी नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक चांगलं काम केलेले, हे मी एक शेतकरी म्हणून सांगतो। परंतु छत्रपतींचा हा जगातील जो एक सर्वात उंच पुतळा होतोय, हा तर माननीय शरददादा सोनवणे हे बांधत आहेत। आपली काय प्रतिक्रिया त्याच्यावर? नाही, नक्कीच शरददादांचं त्याबद्दल मी स्वागत करतो एक शिवभक्त म्हणून, कारण का शरददादांचं मोठं मन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं घर, त्यांचं स्वराज्य म्हणजे हे गडकिल्ले, ते गडकिल्ले राखणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी। ठीक आहे, आज शरददादांनी आज त्या गोदऱ्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा करायला घेतला, याचा प्रत्येक जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक शिवभक्ताला मनापासून अभिमान आहे, आणि तो असायलाच पाहिजे। मग शेतकऱ्यांचाच काही वरी जर उभा राहिला, मग तुम्ही एक ठिकाणी असं म्हणता का शेतकऱ्यांना जर तुम्ही शेतकऱ्यांचा नेता निवडून दिला तर शेतकऱ्यांना फायदा होणार ना? शेतकऱ्यांचा नेता जर निवडून दिला तर शेतकऱ्यांना फायदा होणार। ज्याला शेतीतलं काय माहित नाही, ज्यांनी शेती कधी केली नाही, आणि त्याला जर तुम्ही निवडून दिलं तर शेतीत कसा फायदा होईल मला सांगा? कारण आज हे बघा त्यांचे माझे वैयक्तिक काय मतभेद असतील, ठीक आहे। अक्षय भाऊ, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की पाणी पोचलं पाहिजे, परंतु अनेक पठारावरील पाण्याचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर अजून ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत, पाणी प्यायला भेटत नाहीये। ऐका ना, कसं होतं आता भाऊ, मला एक सांगायचं, तुमच्या इथं सत्यशील दादांनी टाके दिलेत का नाही पाण्याच्या? दिलेत का नाही? खरं सांगायचं, माझ्यासाठी खोटं बोल नका, इकडे फिरव, दिलेत का नाही? तुम्ही कुठले? केवाडी। तुम्ही राहिले इकडचेच मावळ भागातले, टाक्या कुणी दिल्यात? बरोबर। मी काय म्हणतो,
म्हणजे माझी एक प्रामाणिक भावना आहे. तुम्ही प्रत्येकाला 5-5 वर्ष संधी दिलेली ना. टँकरने पाणी पण पुरवले, बरोबर. टँकरने मी सांगतोय ना काय तुम्हाला. हे बघा, नुसतं शेतकरी म्हणून चालत नाही इथं. शेतकरी मी शेतकरी पुत्र आहे असं म्हणून चालत नाही. हे बघा, त्या माणसाने तुमच्यासाठी केलंय ना, बरोबर. मी काय म्हणलं, तुम्ही प्रत्येकाला 5-5 वर्ष संधी दिली ना. ज्यांनी आज काही कळत नव्हतं, अचानक त्यांच्या हातात कारखान्याचे सूत्र भेटले आणि आज त्यांनी 12 वर्षात कारखाना 1 नंबरला नेला, बरोबर. हे बघा, माझं वैयक्तिक भांडणं सोडून द्या, पण आज हजारो लोकांचं चांगलं आहे. त्यांची दिवाळी चांगली होती, त्यांचं कुटुंब चांगलं चालतंय, हजारो लोक तिथं पोट भरतायत. आज ऊसतोड कामगार असतील, आज शेतकरी ऊसतोड कामगार म्हणजे कोण? शेतकरीच आले ना. दुसरं कोण आले तिथं? आपलीच लोक आली ना. हे बघा, तुम्ही सगळ्यांना संधी दिली, मग एक 5 वर्ष ह्यांना देऊन बघा ना. जे उमेदवार आहेत त्यांचं तुम्ही सांगताय, तर छत्रपतींच्या काळामध्ये सुगीचे दिवस आणि सुवर्ण काळ असा होता छत्रपतींच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी. तर त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी हे जे पावलं उचलणार आहेत, तर त्या दृष्टीने सुवर्णकाळ येईल का किंवा सुवर्णकाळ यावा असं त्यांच्याकडे तुम्ही मागणी करणार? ऐका, आता पहिला त्यांच्याकडे कारखाना होता, बरोबर. जर ते आता आमदार झाले, म्हणजे कारखाना आणि आमदारकी हे जर दोन्ही मिक्स झालं, ते ह्याच्यातून तालुक्याचा किती विकास होईल? एक तुम्ही यांनी सांगा ना. हे बघा, शेवटी कसं असतं, एकटा माणूस अख्खा महाराष्ट्र घडवू शकत नाही, पण प्रत्येक मतदारांनी आपल्या मताचा आपल्या मताचा व्यवस्थित जर वापर केला, आपला मताचा चांगला वापर केला, आपलं मत कोणाला द्यायचे, पण ते विकासाला द्यायचे, ते जर प्रॉपर घडलं ना, तर हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणाकडे काही मागायची गरज राहणार नाही, कोणचं कर्ज मागायची गरज राहणार नाही, कोणत्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज राहणार नाही. पण तुम्ही मतदान करताना, मी म्हणत नाही का तुम्ही मतदान यांनाच करा, त्यांनाच करा, पण तुम्ही मतदान करताना आज हे बघा, शेवटी माझी सगळी भांडणं सोडून मी का आलो, कारण का शरदचंद्र पवार साहेबांनी आपला एक आयुष्य कोणासाठी घालवलंय? शेतकऱ्यांसाठी घालवलंय का? ही ऐका, ही काळ्या दगडावरची पांढरी रेगी, हे खरे खोटे प्रत्येक छोटा मुलगा सांगल किंवा कुणीही सांगल. त्यांनी आपला आयुष्य शेतकऱ्यांसाठी घालवलं आणि आज त्यांनी त्यांचा शेतकऱ्यांचा उमेदवार दिलेला आहे, म्हणजे तो म्हणजे सत्यशील दादा शेरकर. ते कुठं भांडतायत का? ते कोणावर टीका करतायत का? नाही. हे बघा, शेवटी तुमचा विचार राहिला, तुम्हाला मत कोणाला द्यायचंय. तुमचं मत, तुमचं एक बटन तुम्ही जे दाबताय ते विकासाकडे आणि ते भविष्याकडे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.